चला बॅग तर रेडी झाली ट्रिपला जाण्यासाठी. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी छान देवाची पूजा केली, प्रसन्न वातावरण झालेलं आणि नाश्त्याला कांदे पोहे बनवलेले. कोथिंबीर शिवाय कांदे पोहे ना अधुरे आहेत आणि कोथिंबीर घातल्यावर खूप जास्त छान लागतात कांदे पोहे. नंतर सगळी कामं आटपली आणि मी इथे 2 वेण्या बांधल्या. केसांना माझे खूप जास्त फ्रीझी होतात म्हणून मी शेंड्या बांधून ठेवल्या. आणि नंतर ना खूप दिवस झाले आता मी पाण्याचा इंटेक खूप कमी केला होता, सो खूप जास्त पाणी प्यायला लागले मी परत एकदा, कारण का पाणी नाही पिलं तर मग हायड्रेशन कमी होतं बॉडीतलं. आणि मग आले किचनमध्ये. आज मी राजमा बनवणार होते, रात्रीच भिजत घालून ठेवलेले. सो त्याची भाजी बनवली, डाळ भात चपाती बनवली आणि नंतर आराम केल्यानंतर साड्यांचा बोचका काढला माझ्या. आणि कारण का गुरुवारला मला साडी नेसायला नवीन पाहिजे होती, बिडिंग फॉलला द्यायची होती, पण माझ्याकडे ब्लाऊजच नव्हता या साडीवरचं आणि मला ती घालायची होती. मग ते सगळं आटपलं ठेवलं आणि घरी आली. मी आली ते मिमीला माहिती नव्हतं. हे बघा कशी आली पळत, तिला माहितीच नाही, ती झोपेत होती. आणि मग मम्मी आणि मी गेलो खाली. पार्लरमध्ये जायचं होतं कारण आमच्या आयब्रोज करायचे होते. मग मस्तपैकी आयब्रोजना धार केली, मस्त टोकदार बनवले. मम्मी तर लाल झाली आहे पूर्ण, तिला सेन्सिटिव्ह स्किन आहे ना भरपूर. मग आम्ही वॉकला गेलो, वॉकवरून आलो. बाहेर जास्तच थंडी वाढली आणि हे बघा बॅग पॅक झालेत पण ट्रिपला जात आहेत मम्मी पप्पा. हे बघा शुभमचं काय चाललंय. मम्मी पप्पा चाललेत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. आणि हे बघा मिम्मी रागावली आहे म्हणून मम्मीकडे येत नाही. आणि मग बॅग वगैरे घेतल्या. रात्रीची त्यांची ट्रेन होती ठाण्यावरून, सो ते लोक निघालेले. आणि मग मिम्मीचे लाड करून घेतले. तिला सांगितल्यावर सगळं कळतं म्हणून तिला सांगून ठेवलं त्यांनी. आणि मग त्यांनी आपल्याला बाय केला. आणि मी आणि कुंदन आज इकडेच राहणार आहे, म्हणजे मम्मी पप्पा येईपर्यंत. मिम्मीची पण काळजी घ्यायला आणि आईची तब्येत पण थोडी ठीक नसते म्हणून. सो जेवायला वाढलं आणि जेवताना तारक मेहता बघणं हे मॅन्डेटरी झालं आहे. ओके बाय. याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.